श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम तुमच्या समोर येत असतात आणि या उपक्रमांच्या माध्यमातून कुठली नवीन क्षितिज आपल्यासारख्या माणसांना खुणावत असतात हे आपण नेहमीच जाणून घेत असतो. याच अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, तिथले तज्ज्ञ येऊन आपल्याशी संवाद साधत असतात. आपण त्यांच्याशी बोलत असतो आणि एकंदरच त्या त्या क्षेत्रातलं त्यांनी केलेलं काम, तो विषय आम्ही रेडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येत असतो. आणि अर्थातच याच अनुषंगानं आपला सुरू असलेला काही दिवसांपासूनचा कार्यक्रम तो म्हणजे FLOAचा, अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनचा कार्यक्रम, ज्याच्या माध्यमातून परदेशी भाषा शिकण्याचं महत्त्व आणि ते शिकल्यानंतर एकूणच व्यक्तिमत्वात होणारी प्रगती, होणारे फायदे, हे सगळं आपण जाणून घेत असतो. परदेशी भाषा शिकण्यामागचं महत्त्व काय आहे, त्याची कारणं काय आहे, ती भाषा शिकल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होणार आहेत, हे आपल्याला त्याच्यातनं जाणून घ्यायचं असतं. या मालिकेच्या माध्यमातून आपण अनेक मान्यवरांना, तज्ज्ञांना जाणून घेतलेलं आहे, त्यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या आहे. आणि आता याच कार्यक्रमाचा, या मालिकेचा पुढचा भाग आम्ही घेऊन आलेलो आहोत माधवी चंदन मॅडम यांना या कार्यक्रमामध्ये बोलवून. मला आपल्याला जरूर सांगायला आवडेल, FLOA अर्थातच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी, वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींनी परदेशी भाषा शिकून आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा केली तर आहेच, शिवाय आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं सुद्धा आणखीन एक नवीन पाऊल पुढे टाकलेलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्या मान्यवरांनी त्या त्या क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे त्यांच्याशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला भेट घडवून आणलेली आहे. आणि माधवी चंदन हे त्यातलंच आणखीन एक महत्त्वाचं नाव. माधवी चंदन ह्या माजी अध्यक्ष आहेत इनर व्हील क्लबच्या पुण्याच्या, आणि त्या पहिल्या अध्यक्ष होत्या ज्यांनी हा प्रोजेक्ट 100 स्टुडंट्सला घेऊन एका अंडर प्रिव्हिलेज्ड स्कूलच्या माध्यमात त्यांनी याची बॅच तिथे सुरू केली आणि अतिशय यशस्वीरित्या 4 लेवल्स तिथं त्यांनी भाषेच्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याकडूनच ह्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया. माधवीजी, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. नमस्कार, थँक्यू सो मच. माधवीजी, मी जो परिचय दिलेला आहे तो मी तर श्रोत्यांना सांगितलाच, पण मला आपल्याला मुळात पहिला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी आपण आधी काय करत होता, किंवा आपण मूळच्या कुठल्या आहात? फॉरेन लँग्वेज शिकायचं किंवा याच्याशी संबंधित पुढे काही भविष्यात काम करायचं, अशी आपली काही योजना फार आधीपासून ठरलेली होती का? आपण श्रोत्यांना काय सांगाल? मी स्वतःना सांगेल, मी एक प्रिव्हिलेज क्लब आहे, इनर व्हील क्लब ऑफ पुणे रिव्हरसाइड. इनर व्हील म्हणजे वुमेन्स ऑर्गनायझेशन. बर. ते वर्ल्ड वाइड आहेत. ते फर्स्ट ऑर्गनायझेशन, हाईएस्ट वुमेन है उसमें. अच्छा. तो I became a member of Inner Wheel Club and we do various projects, you know. तो हम उसमें बच्चों को सिखाना, ओल्ड एज होम्स, agriculture for farmers. We do various projects and try to give back to society. We are NGO. तर मी ह्यावेळी प्रेसिडेंट झाले ना, मी 2 वेळा प्रेसिडेंट झालेली आहे. आणि इनर व्हील क्लब ऑफ पुणे रिव्हरसाइडचा खूप मोठा नाव आहे. आणि मला ते प्रिव्हिलेज भेटला की मी ती क्लबची प्रेसिडेंट सेकंड टाइम झाली. आणि योगायोग असं झाला की आमचे ह्याला एक डिस्ट्रिक्ट चेअरमॅन असतात. 313 म्हणजे डिस्ट्रिक्ट पूर्ण जे हे असते डिस्ट्रिक्ट, त्यात 80 क्लब्स आहेत आणि त्यांचे हेड असतात DC मॅडम. तर आमची मॅडम होती मुक्ती मॅडम म्हणून. तर मुक्ती मॅडमनी हा इनिशिएटिव्ह आणला आणि योगायोग असं झालं की माय सन ही वॉज इन जर्मनी. तो वी नो की जर्मन लँग्वेजचा किती महत्व आहे, म्हणजे त्याला शिकायला किती वेळ लागला, आणि वय झाल्यावर ते शिकणं खूप अवघड असतं. आणि तो काय म्हणाला की मम्मी तुम प्रेसिडेंट हो रहे हो, आय वॉन्ट टू गिफ्ट यू समथिंग. अँड व्हेन वी गॉट टू नो ये फ्लोहा का इतना सुंदर इनिशिएटिव्ह आहे, संजय लेले आणि त्यांचे हे कार्य ते लोकांनी जे सुरू केलेलं आहे ते खूपच छान इनिशिएटिव्ह आहे. कोविड नंतर मुलांना ऑनलाईन अभ्यास करता त्यांना हे सोपं झालेलं आहे. आणि जर्मन कोर्सची तुम्हाला फी माहित असेल की आपण जर जर्मनचे कोर्स केले तर किती फी लागतात ते. आणि माझा मुलगा ते 5 लेवल करून गेलेलाच होता जर्मनीला, म्हणून त्यांनी सांगितलं हा एवढ्यात, आणि ते पण सुद्धा ऑनलाईन. तर आम्ही खूपच, म्हणजे ते लोकांनी खूप सुंदर रीते ते प्रोग्रामला ते लोकांनी हे केलेलं आहे, डिझाईन केलं. आणि आमचे मॅडमनी आमच्या समोर आणला, मुक्ती मॅडमनी, आणि शैलेश लेले बरोबर आमची मीटिंग झाले आणि त्यांनी एवढा
सिंपल करून आम्हाला समजून घेतलं आणि हा उपक्रम इतकी सुंदर आहे हं, कि आई कुड नॉट स्टॉप माई सेल्फ फ्रॉम डूइंग दैट. हं. और हमको स्कूल भी एक अच्छा मिल गया, आनंद विद्या निकेतन विमान नगर में. अच्छा. So we conducted a course over there हं, हं. for 100 children. ओके. आणि तुम्हाला हे ऐकून म्हणजे बरं वाटणार हं, की ते शाळेमध्ये ते तिथले सर आणि ते टीचर्स आहेत जे, हं. ते लोकांनी पण हा कोर्स केला बर. आणि त्यांनी खूपच कॉपरेट केला. तिथं थोराट सर म्हणून होते. हं. ते काय करायचे, आगल्या दिवशी ते शिकून घ्यायचे स्वतः बर. आणि मग तिथं कॉम्प्युटर रूम आहे. हं, हं. तिथे मुलांना स्वतः ते समजून सोपा करून ते शिकवायचे. बर. आणि माझ्या मुलांनी मला सांगितलं की मम्मी प्रेसिडेंट हो ये साल तो हम एक लेवल करके रुकेंगे नहीं. हं, हं, हं. तो इसके 4 लेवल जो थे तो उसने 4 साल के लिए अमाउंट स्पॉन्सर किया एंड आई एम सो प्राउड दैट माय सन स्पॉन्सर्ड द होल अमाउंट. हं, हं, हं. या सो दिस इज हाउ हम लोगों ने ये उपक्रम किया हं. आणि खरंच खूप मनाला बरं वाटलं बरोबर. की आमच्यामुळे ते जे पोरे जे आहेत हं, हं. ते बस्तीमधून आणि ते निडी मुले आहेत हो. त्यांना जर्मन म्हणजे कल्पनाचे बाहेर होता बरोबर. आणि त्या लोकांनी खूप आवडीने केलं. क्या बात है! खूप छान. निश्चितच येस, तुमचा येस, हा एक येस. खूप छान ग्रुप आहे. हे तुमचं टीमवर्क आहे आणि सगळेच जण खूप छान उत्साहानं आणि आनंदानं आणि मुख्य म्हणजे नहीं नहीं, डिवोशननी हमारी काम क्लब करतायत. की कमिटी ने भी पूरा सपोर्ट किया. हमारे जो क्लब के हेड है स्मिता पिंगले और सारे मेरे टीम जो भी मेरी टीम थी वो साल के लिए सबने बहुत मेहनत की और बच्चों ने बहुत मेहनत की और शैलेश लेले ने बहुत कोऑपरेट करके हमको छोटी भी अड़चन आती थी तो वो आके हमको बताते थे कि इसको कैसे करना है. क्या बात है! खूप छान. मला एक प्रश्न याच्यामध्ये आपल्याला जरूर विचारायला आवडेल ते म्हणजे की जी. FLOAच्या माध्यमातून कोणत्या भाषा शिकवल्या जातात? जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश. अच्छा. बरं. जसं तुम्ही आता सांगितलं, की अंडर प्रिव्हिलेज स्कूलमध्ये तुम्ही हा उपक्रम राबवत आहात आणि मुलांचा खूप छान रिस्पॉन्स आहे. पण इथेच मुळात हा प्रश्न जी. आहे, की जेव्हा अशा काय म्हणूया बॅकग्राऊंडमधनं मुलं जेव्हा तिथे येतात, तेव्हा मुळात त्यांची स्वतःची असलेली मातृभाषा किंवा ते जे रोज वापरतायत ती हा बोलीभाषा याच्यामध्ये फार फरक हा असतो. आणि जेव्हा अशी परदेशी हा भाषा शिकण्याची वेळ येते, तेव्हा हा हे आव्हान कसं तुम्ही स्वीकारलं? म्हणजे कशा पद्धतीनं त्यांना याची गोडी लागली किंवा कशा पद्धतीने ते हे शिकायला तयार झाले? मुलांच्या ते ते प्रतिक्रिया काय भाषात होत्या? ते जर्मन त्यांनी ट्रान्सलेटच मातृभाषात केलेला आहे. बरं. म्हणजे त्यांना शब्द त्यांचे मराठी भाषेत तो शब्द त्यांना भेटतो. हं, हं. म्हणून ते रिलेट करतात आणि तुम्ही ऐकून हे होणार की जेव्हा माझा मुलगा आला होता आणि आम्ही दरवर्षी प्राइज डिस्ट्रीब्युशन करायचे जे लोक फर्स्ट, सेकंड, थर्ड यायचे. बरं. तर त्या लोकांनी एक स्किट तयार केली हं, हं, हं. जर्मन मध्ये. अरे वाह! आणि बरं, बरं. ते लोकांनी म्हणजे खरंच मी तुम्हाला बोलताना पण मला हे आठवण आल्यावर नक्की, मला नक्की. कौतुक म्हणजे एवढा प्राऊड फील झाला की हं. ते लोकांनी. आणि मी माझ्या मुलाला विचारलं की ते म्हणजे खरंच तर म्हणाला मम्मा मला पण तेवढा येत नाही जेवढा ते लोक छान करताय. हं. क्या बात है! क्लॅरिटी होती भाषामध्ये त्यांची बरं, 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 आणि बरं. छानशी 10 मिनिटाची स्किट केली ते लोकांनी. वाह, वाह, वाह! खूपच छान. निश्चितच तुमच्या प्रयत्नांना मुलांची सुद्धा साथ लाभली आणि छान पद्धतीने आता ते पुढे नाही त्यांचे स्कूलचे प्रिन्सिपल मिशाल सर, त्यांचे ट्रस्टी आहेत किरण तावरे म्हणून, त्यांनी आमच्यावर विश्वास करून 100 मुले त्यांनी कोर्स सुरू केला. म्हणजे ते हप्त्यात 2दा 1-1 तासाचा त्यांनी हे ठेवला, पिरियड ठेवला त्यांच्यासाठी. म्हणजे आम्हाला सगळीकडून खूपच कॉपरेशन आला हं, हं. आणि तिथले सर सरनी पण म्हणजे फ्री म्हणजे आपलं त्यांनी पण सेवा दिली बरं, बरं. आणि हे कोर्सला पोरांकडून करून घेतला त्यांनी. अच्छा. बरं. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जरूर विचारायला आवडेल ते म्हणजे की फॉरेन लँग्वेजची इतकी गरज आजच्या काळात का आहे? आपण याच्याबद्दल काय सांगाल? याचं महत्त्व आपण कसं सांगाल? आपण जर बघत असणार मुलांना बाहेर जायचं जे हे आहे आता माझ्या पण मुलं बाहेर आहेत, माझे दोन्ही मुले बाहेर. बरं. मला वाटते की भाषा शिकल्यामुळे तुमचं ग्रोथ होतं, बाकीचे देशांचे कल्चर तुम्हाला माहित पडतं. हं, हं. दे गेट टू नो, उससे उनको आत्मविश्वास बढ़ता है उनका. उनको समझ में आता है कि हम किधर है और दुनिया किधर है, तो वो कनेक्ट कर पाते हैं उसके साथ हं. और उससे मोटिवेट होके वो भी आगे जा सकते हैं.
अच्छा. मॅडम मला आपल्याला पुढे असं विचारायला आवडेल ते म्हणजे की FLOAच्या माध्यमातनं कुठपर्यंत हे फॉरेन लँग्वेजचं शिक्षण दिलं जातं? म्हणजे हा कोर्स कसा आहे? त्याच्या पायऱ्या काय-काय आहेत? त्याला 4 लेव्हल आहेत बरं. आणि त्यांची एक्झाम होती हं. आणि ते एक्झाम पण एकदम व्यवस्थित होते आणि त्यांचे रिझल्ट येतात आणि मग त्यात पास झालेले मुलं सेकंड लेव्हलमध्ये जातात आणि जे फेल झालेले असतात त्यांना पुन्हा आम्ही फी भरतो आणि पुन्हा त्यांना बसवतो जर त्यांचा इंटरेस्ट अजून गेला नसेल तर. अच्छा. आणि आम्ही हे डिसाईड केलं होतं की 4 लेव्हल झाल्यावर हं. जे कोणाला इंटरेस्ट आहे त्यांना ते जर्मनचे तसं तर मला वाटतं 7 किंवा 8 लेव्हल्स आहेत. बरं. ते त्यांना वेगळं असतं A+ आणि तर आम्ही त्यांना प्रॉमिस केलेलं आहे हं, हं. की ते पोरं 10th मध्ये आहे त्याचे झाल्यावर आम्ही त्याला मॅक्स म्युलर किंवा कुठलाही जर्मनचा गव्हर्नमेंट अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहे हं, हं. त्यात आम्ही त्यांना पुढे नेऊ. बरं. नक्कीच. म्हणजे फक्त शिकवण्याची जबाबदारी नाहीये, तर पुढेपर्यंत त्यांना साथ तुम्ही देत आहात. पुढपर्यंत. नक्कीच. येस. खूपच छान. माधवीजी मला असं विचारायचं आहे, की एका ठराविक याच्यातल्या मुलांसाठी तुम्ही हे काम करतायत असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला समजतंय. पण ज्यांना कोणाला आणखीन हा कोर्स जर करायचा असेल, तर तो याच्यामध्ये सहभागी हां. होऊ शकतो का? आणि जर होऊ शकतो तर त्याच्यासाठी प्रोसिजर काय? अभि आमचे खूप सारे प्रेसिडेंट्सने बी केलं होतं आणि आमचे जे नॅशनल प्रेसिडेंट होते हं, हं. सुरजित कौर म्हणून तर त्यांनी या इनिशिएटिव्हला एवढा अप्रिशिएट केला की ते स्वतः पण शिकायला लागली कारण हे कोर्सची फी म्हणजे एकदम 175 to 100 तशी आहे लेवल वाईज. बरं. तर अच्छा. इट इज सो रिझनेबल फॉर द कोर्स बरोबर. and you get the entire material and it is offline मतलब हं. तो you know the app is offline you can study at your convenient time. बरोबर. मी पण करू शकते आणि तुम्ही पण करू शकतात ते अच्छा. बरं. म्हणजे कोणीही करू शकतो त्याला. हं. हे तर आम्ही स्पॉन्सर केला होता जागृती आणायला. बरं. ओके. खूपच छान हा उपक्रम आहे आणि मला वाटतं निश्चितच इतक्या तळमळीने काम करणारे शिक्षक आणि इतका जर ग्रुप असेल छान तर नक्कीच खूप छान विद्यार्थी घडू शकतात. आणि आमची इनरव्हीलने नॅशन वाईज हा कोर्स घेतलेला आहे. मुक्ती मॅडम आणि शैलेश लेलेनी ह्याला लोकांकडे पोहोचवलेला आहे हं. आणि आमचे जे नॅशनल प्रेसिडेंट आहेत त्यांनी पण सगळीकडे ते बोलून ते आता सगळे क्लब करतात म्हणजे पुण्यातले पण सगळे क्लब त्याला करतात. अरे वा. पुण्यात कमीत कमी 20 क्लब आहेत. बरं. तर हा उपक्रम खूप चाललेला आहे. एकच शाळा नव्हे म्हणजे आम्ही 2 शाळा घेतले होते. एक मुलींची आणि एक आनंद विद्यानिकेतन कोएड. पण असले 20 क्लब सगळीकडे ते पोचलेलं आहे फ्लोआमुळे ते. नक्की. जाता माधवीजी मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे ते म्हणजे की आजकाल मुलांना करिअरचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्यातही बऱ्याच जी. जणांचा टेक्निकल किंवा प्युअर सायन्स शिकण्याकडे खूप जास्त कल असतो किंवा बिझनेसमध्ये कल असतो. भाषेकडे शिकण्याचा कल बऱ्याचदा आपल्याला थोडा कमी पाहायला मिळतो किंवा याच्यातही सुधारणा होतीये. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून याच्याबद्दल आपण लोकांना काय सांगाल? नाही आपल्याला वाटतंय की खूपच हे आहे पण तुम्हाला जर शिकायला पुढे जायचं आहे तर तुम्हाला लँग्वेज शिकावीच लागतं. माझ्या मुलाला जेव्हा मास्टर्स करायला जायचं होतं त्याला कंपल्सरी विजाला ते गरज होती 5 लेव्हलची म्हणून त्यांनी केलं. बरं. तर उच्च शिक्षणासाठी तुम्हाला जर जायचं असेल आणि तुम्हाला कुठलं टेक्निकल किंवा ऑटोमोबाईल किंवा ह्याला जायचं असेल बरोबर. तर तुम्हाला तिथली भाषा आली तर तुम्ही तिथं जाऊन कनेक्ट करू शकता आणि तुम्ही फार उंचीवर म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. बरोबर. की त्याला शिकावा लागला होता 5 लेव्हल आणि नंतरच विजाच्या अप्लाय करता आला आम्हाला. अच्छा. बर. तसा युरोपियन कंट्रीज मध्ये आणि त्याचा मास्टर्स जेव्हा त्यांनी केलं तर ते आपले इंग्लिश मध्ये नव्हताच तो जर्मन लँग्वेज मध्ये त्यांनी मास्टर्स केला 2 वर्षाचा. क्या बात है. निश्चितच. म्हणजे तुम्ही पुढे शिकायला गेले तर तुम्हाला तिथले भाषा शिकवायला लागतात आणि ते भाषामध्ये कोर्स करावे लागतात. नक्की. खूप उपयुक्त म्हणजे माहिती. त्याचं खूप महत्व आहे. हो खरंय. खूप छान माहिती या छोट्याशा मुलाखतीच्या माध्यमातून आपण दिली. सगळे मुद्दे आपण खूप छान मांडले आणि खरोखरच परकीय भाषा शिकण्याचं महत्त्व काय असतं हे सुद्धा आपण नव्याने पुन्हा एकदा सांगितलं. ज्यांना बाकीचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी तर ते घ्यावंच, पण ज्यांना परदेशात जाऊन काही वेगळं करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्या शिक्षणाची गरज म्हणून नाही तर तिथे जाण्यासाठी म्हणून एक माध्यम म्हणून अशा परकीय भाषा शिकणं का गरजेचं आहे, त्याचे काय परिणाम होतात आणि परीक्षेसाठी त्या कशा उपयुक्त आहेत हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि त्याची गरजही तिथे निर्माण केलेली आहे. खूप छान वाटलं माधवीजी तुमच्याशी बोलून आणि जसं ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत सुद्धा मला हेच आपल्याला सांगायला आवडेल की भाषेचा अडसर
थोडासा जाणवत होता सुरुवातीला, तो म्हणजे तुम्ही हिंदी भाषिक आहात आणि मी मराठीतनं तुमच्याशी बोलते. पण नक्कीच तुम्ही खूप छान संवाद साधला, खूप छान आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि सगळ्या श्रोत्यांपर्यंत तुमचा हा जो एक माहितीपूर्ण संवाद होता, तो आज पोहोचायला मदत झालेली आहे. मी तुम्हाला खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद देते. खूप शुभेच्छा देते तुमच्या सगळ्या टीमला, तुमच्या या कामाला. खूप छान तुम्ही सुंदर काम करत आहात आणि अतिशय मोठं काम आहे हे. त्याच्यामुळे आम्हालाही तुमच्याशी बोलताना खूप छान आनंद झाला. तुम्ही वेळ दिलात आणि आज इतका छान आपला हा संवाद रंगला. त्याच्याबद्दल सगळ्याच श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनःपूर्वक धन्यवाद. मी पण तुमचा आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.